घुंगरांचा छंछनाट, टाळ मृदुंगाचा नाद, लावणी आणि भक्तिगीतांचा मिलाफ अशा भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांना भक्ती आणि लावणीच्या जुगलबंदीचा नमुना अनुभवायला मिळाला। तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा यवतहून वरवंडच्या दिशेने निघाला असताना केडगाव चौफुल्यावर या सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी इथल्या अंबिका सांस्कृतिक कला केंद्राच्या नर्तिकांनी आपल्या अदाकारीत भजन आणि भक्तिगीतं सादर केली, ज्याचा वारकऱ्यांनी मनमुराद आनंद लुटला। पायी चालत वारकऱ्यांच्या सेवेसाठी कोणी अन्नदान करतंय तर कोणी अंथरूण पांघरून देतंय। मात्र पुणे सोलापूर महामार्गावर असलेल्या कला केंद्रातील नर्तिकांनी आपल्या कलेचं सादरीकरण वारकऱ्यांसमोर करून आपली ही सेवा विठ्ठल चरणी पोहोचवण्याचा प्रयास केलाय। यावेळी या नर्तिकांनी विठुरायाच्या भक्तिगीतावर टाळ धरला तर लावणीही सादर करत जुगलबंदीचा एक नजराणा वारकऱ्यांसाठी सादर केला। आम्ही लावणी कलाकार आहोत, पारंपरिक आम्ही हे लावण्याच करतो। पण आज किती म्हणजे मला तरी येऊन 2 वर्ष झाल्यात। काही असे कलाकार आहेत की यांना 10 वर्ष झाल्यात त्या संस्कृत कला केंद्रामध्ये आहेत। इथं तुकारामची पालखी जाते, प्रत्येक वर्षी जाते, पण प्रत्येक वर्षी एक अनोखा वेगळा काहीतरी इथं कार्यक्रम भरवला जातो। भरवला जाण्यापेक्षा काही वारकऱ्याला तर असं वाटतं की कधी चौफुला येतो। का येतो तर लावणी, भजन, अभंग याची जुगलबंदी आम्ही इथं बसवलेली असते। लावणी आणि भजन याची आम्ही जुगलबंदी केली होती आणि लावणीमधून पांडुरंगाच्या चरणी जेवढी आमच्याकडनं सेवा झाली तेवढी आम्ही सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि पांडुरंगाच्या चरणी आमची हीच विनंती आहे, खूप पाऊस पडू दे आणि सगळे सुखी होऊ दे। गेल्या 26 वर्षांपासून या कला केंद्राच्या नर्तिका वारकऱ्यांसाठी आपली ही कला सादर करतात। ही परंपरा त्यांनी आजही जोपासली आहे। तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील सुमारे 10,000 वारकऱ्यांना त्यांनी सुग्रास भोजनही दिलंय। कमीत कमी 10,000 वारकरी आम्ही इथे जेवायला घालतो। सर्व कलावंत अवरात्र प्रयत्न करत असतात आणि हे कला केंद्र प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कुठे काय असो, कारगिल असो, भूकंप झालेला असो, लातूरला छावण्या असो, इतर कुणाची काही कसलेही काय असलं तरी इथून मदतीचा ओघ जातो। या कला केंद्रातील कलाकारांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन जरी वेगळा असला तरी या कलाकारांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र आपुलकीचाच असतो, हेच त्यांच्या या निस्सीम सेवेतून दिसतं। केडगाव चौफुल्याहून राहुल ढवळेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।